ब्रेकिंग न्यूज येते आहे। ईव्हीएम पडताळणीसाठी लाखो रुपये भरणारे उमेदवार हे अनभिज्ञच असल्याचं कळतंय। लाखो रुपये भरले तरी सुद्धा व्हीव्हीपॅट मतं मोजली जाणार नाहीयेत। पैसे भरणाऱ्या उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीची अपेक्षा आहे। कोर्टातनं आदेश आले तरच फेरमतमोजणी होईल असं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता फक्त ईव्हीएम मशीनची पडताळणी केली जाणार आहे अशी माहिती सुद्धा अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आधीचा डेटा डिलीट करून 1400 पर्यंत मतदान करून दाखवणार, पण उमेदवारांची व्हीव्हीपॅट मतं मोजण्याची मागणी आहे। मात्र ती मागणी ग्राह्य धरली जाणार नाही। तर दक्षिण नागपूर मतदारसंघामधनं काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव यांनीही फेरपडताळणीसाठी अर्ज केलाय। त्यासाठी त्यांनी 3 लाख रुपयाचं शुल्क सुद्धा भरलेलं आहे। तर व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीसाठी पक्षानं निर्देश दिले तर न्यायालयामध्ये सुद्धा जाणार असल्याचं गिरीश पांडव यांनी सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। बघूया। सध्या असलेले पराभूत उमेदवार आहेत काँग्रेसचे दक्षिण नागपुरातून गिरीश पांडव यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे। नेमका अर्ज दाखल केलेला आहे तर तुमचं म्हणणं काय आहे? नाही बघा, म्हणजे आमचं म्हणणं हेच आहे की ज्या पद्धतीने मताची टक्केवारी वाढलेली आहे आणि विशेषतः माझ्या दक्षिण नागपुरामध्ये शेवटच्या 1 महिन्यामध्ये जवळपास 25,000 नवीन मतदाराची नोंद झालेली आहे। तर ही नोंद कुठनं झाली आहे हा एक प्रश्न माझ्याकडे आहे। आणि मताची टक्केवारी जे एकदम 7% जे वाढली आहे हे कुठेतरी शंकेला म्हणजे हे पडतं आहे की शंका कुठेतरी येते आहे। आणि त्याच अनुषंगाने जे माझ्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतलेली होती, माझी सर्वसामान्य जनता जे आज बोलतात आहे की भैया की आम्ही लोकांनी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे, या लोकांचा विश्वासाचा कुठेतरी घात व्हायला नको आणि म्हणून याला कुठेतरी चालना मिळाला पाहिजे। म्हणून मी हे जे आम्ही व्हीव्हीपॅट आणि मशीनचं तक्रार केलेली आहे आणि याबद्दल आम्ही न्याय मागण्याकरता आम्ही गेलेलो आहोत। व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी न्यायालयात जावं किंवा न्यायालयाच्या निर्देशानंतर आदेशानंतरच ते व्हीव्हीपॅटची मतमोजणी करण्यात येते। तुम्हाला वाटतंय का की तुम्ही न्यायालयात जाणार का? व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीचा तुमचाही आग्रह राहणार का? नाही, हे बघा, हा जो विषय जो आहे आमच्या पक्षश्रेष्ठींनी याच्यात घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने उद्याला निवडणूक आयोगाकडे ते भेट घेणार आहे आणि पक्षश्रेष्ठी पुढे जे जे आदेश देणार, आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोले असेल, विजय वडेट्टीवार असेल, बाळासाहेब थोरात असेल आणि दिल्लीचे जे पक्षश्रेष्ठी ज्याप्रमाणे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढे काम करू। न्यायालयामध्ये जर न्याय मागण्याची वेळ आली तर ते सुद्धा आम्ही करू असं आमचं म्हणणं आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।